तंत्रज्ञान कितीही अत्याधुनिक झालं तर निसर्गापुढे त्याला काही मर्यादा असल्याची प्रचिती ही मुंबई विमानतळावरून प्रवास करणाऱ्या जुळ्या भावांना आली। या जुळ्या भावांच्या चेहऱ्यात प्रचंड साधर्म्य असल्यामुळे विमान प्रवाशांना जलद गतीने विमानतळावर सुविधा पुरवणाऱ्या डिजी यात्रा या तंत्रज्ञानाने त्यांच्या पुढे अक्षरशः हात टेकले। चेहऱ्यातील साधर्म्यामुळे या तंत्रज्ञानाने जुळ्या भावांना विमानतळावर प्रवेश नाकारला। एकसारखे दोन चेहरे असल्याचं कारण देत त्यांना डिजी यात्राची सुविधा देण्यास या तंत्रज्ञानाने टेक्नॉलॉजीने नकार दिला आणि त्यामुळे या दोनही भावांना जुन्या व्यवस्थेनुसार प्रक्रिया पूर्ण करत पुढे जावं लागलं। आणि याचा फटका बसलेल्या प्रशांत मेनन यांनी या संदर्भात आपला एक व्हिडिओ मांडला आणि त्याद्वारे व्यथा मांडली। मुंबई विमानतळावर शूटिंग करत तो व्हिडिओ सोशल मीडियावर त्यांनी वायरल केला। हम जुड़वा लोगों के लिए कुछ कीजिए डिजी यात्रा असा संदेश लिहित त्यांनी हा व्हिडिओ प्रसारित केला। तर विमानतळावर प्रवेशापासून पुढे प्रवास सुकर व्हावा यासाठी डिजी यात्रा प्रणाली विकसित करण्यात आली आहे। डिजी यात्रा प्रणालीच्या समोर आल्यानंतर त्याच्या 3 टॅबलेटमध्ये चेहऱ्याची ओळख पटवली जाते आणि त्यानंतर विमानतळावर पटकन प्रवेश करता येतो। नाहीतर इतर वेळी काय होतं तर विमानतळावर प्रवेश करण्यासाठी भल्या मोठ्या रांगेत थांबावं लागतं। मेनन यांच्या पोस्टची डिजी यात्रानं तातडीने दखल घेतली आणि दिलगिरी सुद्धा व्यक्त केली आणि त्यांनी म्हटलं की तुमची समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं उत्तर सुद्धा डिजी यात्रानं दिलं। तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर अनेक नेटकरांनी प्रतिक्रिया सुद्धा दिल्या। सीता आणि गीता यांच्या पुढेही आपली प्रणाली गंडू शकते अशी प्रतिक्रिया एकानं दिली आहे। त्यामुळे अशी वेळ येईल तेव्हा काय करायचं याचा विचार या तंत्रज्ञान प्रणालीनं टेक्नॉलॉजीच्या निर्मात्यांनी का केली नाही असा सवाल सुद्धा अनेकांनी उपस्थित केलाय। तर काहींनी यंत्रणेवर संताप सुद्धा व्यक्त केलाय। या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राइब करायला विसरू नका।